नमस्कार, मी ॲडव्होकेट नीता सावंत. माझं लॉ नॉलेज हे चॅनल आहे आणि ह्याच्याद्वारे मी विविध आपल्याला उपयुक्त पडतील असे विविध व्हिडिओ कायद्याच्या बाबतीत केलेले आहेत. यापूर्वीचे देखील व्हिडिओ आपल्याला सर्वांना आवडलेलेच होते आणि त्या दृष्टीनेच मला एक महत्त्वाचा व्हिडिओ इथे करावासा वाटला, म्हणून आज मी हा करत आहे. जो आपल्या सर्वसामान्यांना गावातील ग्रामपंचायतीमध्ये जे सर्व कारभार पाहतात त्यांना, तसेच गावातील ग्रामस्थांना यांना महत्त्वाचा असा ठरणारा हा माझा व्हिडिओ आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील आणि मुंबई ग्रामपंचायत जे आहे त्यातील नियम क्रमांक 176(2) आणि उपनियम 1 रूल प्रमाणे ज्या ग्रामपंचायतीमध्ये सभा घेतल्या जातात, मासिक सभा, या मासिक सभांना ग्रामस्थांना बसण्यासाठी यापूर्वी फार अटकाव होत होता आणि त्या दृष्टीने हा अटकाव होऊ नये, जो काय कारभार चाललेला आहे ग्रामपंचायतीमध्ये, जे ठराव घेतले जात आहेत त्याबाबतची माहिती, त्या कारभाराची भ्रष्टाचार होत असेल तर त्याबाबत माहिती घेण्यासाठी, तसेच ठरावामध्ये कोणकोणते ठराव मंजूर केले जातात, कोणकोणत्या कामं घेतली जातात, ह्या सर्वाची माहिती ही सर्वसामान्य ग्रामस्थांना, त्या गावातील ग्रामस्थांना होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने जवळजवळ 1978 मध्ये हा एक शासनामार्फत परिपत्रक काढण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने जे सर्वसामान्य नागरिक असतील, गावातील सामान्य ग्रामस्थ असतील, यांना ग्रामपंचायतीची जी मासिक सभा होते या सभेमध्ये बसण्याबाबत कोणीच अटकाव करू शकत नाही आणि त्या दृष्टीने हे परिपत्रक अत्यंत उपयुक्त आहे. ज्यावेळी आपण पाहतो की गावामध्ये बऱ्याच वेळा जे काही सदस्य असतील, सरपंच असतील, यांचा मनमानी कारभार चाललेला असतो, त्यामध्ये पारदर्शकता नसते. गावातील विकासाबाबतची कोणती कामं केली गेली आहेत, कोणत्या घराबांधणीची असो परवानगी किंवा इतर कोणत्याही आवश्यक बाबतीत झालेले काय ठराव आहेत, ह्याची माहिती स्पष्टपणे सर्व ग्रामस्थांना होत नाही आणि त्यामुळे जो कारभार चाललेला आहे ह्या कारभाराची माहिती नसल्यामुळे गावामध्ये एक प्रकारे त्यातून वादविवाद निर्माण होतात आणि असे वादविवाद टाळायचे जर असतील तर गावातील ग्रामस्थांनी ज्यावेळी अशा मासिक सभा होतात ह्या सभेमध्ये त्यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे. परंतु यापूर्वी अशा सामान्य ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये किंवा जी मासिक सभा असते यामध्ये बसण्यासाठी अटकाव केला जात असे. म्हणूनच आता शासनाने हे परिपत्रक पुन्हा नव्याने वापरण्याची सर्व राज्यांना आदेश दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गावातील जी ग्रामपंचायत आहे, ह्या ग्रामपंचायतीची जी मासिक सभा असेल, ह्या सभेमध्ये जे काही ठराव मांडले गेले आहेत किंवा जी काही कामं केली आहेत, ह्या कामांची पारदर्शकता, तेथे होत असलेले अन्य कोणत्याही विकास कामांची माहिती किंवा ठरावाची माहिती मिळण्याबाबत किंवा त्याबद्दल कोणताही प्रश्न उपस्थित करायचा झाल्यास त्याबाबत विचारण्यासाठी म्हणून प्रत्येक ग्रामस्थाला हा अधिकार आज दिलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आता ह्यापुढे मासिक सभांसाठी ग्रामपंचायतमध्ये बसवण्याची परवानगी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीप्रमाणे आदेश काढून सर्वांना ते लागू केलेले आहे. त्यामुळे ह्यापुढे कोणत्याही ग्रामपंचायतीचे सदस्य अथवा कोणीही इतर सरपंच, सामान्य ग्रामस्थांनी जर तेथे मासिक सभेमध्ये बसण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते जर बसू इच्छित असतील तर त्यांना तेथे बसण्यासाठी किंवा तेथील ठराव पाहण्यासाठी किंवा तेथील काम पाहण्यासाठी मागितले असता ते दिले पाहिजे, त्याला अटकाव केला नाही पाहिजे, हीच माहिती मला आपणापर्यंत पोचवायची होती. कारण त्याचमुळे काय होणार आहे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कामाची कारभाराची पारदर्शकता ही आपल्याला सर्वांना समजणार आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक PRC 1077/2703 CR 2732 19 सप्टेंबर 1978च्या परिपत्रकाच्या नुसार हा आदेश सर्वत्र लागू करण्यात आलेला आहे. तरी यापुढे आपण सर्व ग्रामस्थांनी जी नोंद घ्यावी, आपल्या गावातील कारभार व्यवस्थित होतो की नाही, ठराव कोणते मांडले गेले आहेत याबद्दलची आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ग्रामपंचायत ॲक्टप्रमाणे आता आणि ह्या नियमांप्रमाणे आपण तेथील जी मासिक सभा असेल त्या मासिक सभेमध्ये इतर सर्व सदस्य, सरपंच याच्या समवेत सामान्य नागरिक, सामान्य ग्रामस्थ त्या गावातील त्या सभेसाठी बसू शकतात. धन्यवाद. आपला ही माहिती माझी आवडली असल्यास, माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे.